नमस्कार, मी यशोदीप शेटे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी टॉक या शोमध्ये. आज आपल्यासोबत IT डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत सत्यम वाबळे. तर सत्यम, एकंदरीत तुझा हा जो प्रवास होता IT इंजिनिअरिंगचा 4 वर्षाचा कसा होता मित्र? काही सांगशील का त्याबद्दल? हो, IT इंजिनिअरिंगचा 4 वर्षाचा प्रवास खूप छान राहिला. ओके. आता जसं की या प्रवासाबद्दल आपण बोलतोय, तर तुला तुझ्या एज्युकेशन सोबत म्हणजे तू जे काही अकॅडमिक शिक्षण घेत होता, त्या व्यतिरिक्त तुला अजून प्रॅक्टिकल काय-काय शिकायला मिळालं? अ, कॉलेजने खूप सारे ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड केल्या आम्हाला. त्याच्या बेसिसवर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज पण भेटल्या आम्हाला. क्या बात है! मग इंटर्नशिप म्हणजे तू केली आहेस का? हो, ओके. आणि कुठे केली आहेस इंटर्नशिप अ, आणि काय इंटर्नशिपमध्ये काय केलंस? मी पुण्याला इंटर्नशिप केली ओके. फ्रंट एंडमध्ये. ओके. वेब डेव्हलपरचा रोल होता माझा. क्या बात है! म्हणजे तू फ्रंट एंडमध्ये ॲज अ वेब डेव्हलपर म्हणून येस. काम केलं आणि कोणत्या टेक्नॉलॉजीवरती काम केलंय? रिॲक्ट JS, HTML, CSS, ओह! बढिया. जावास्क्रिप्ट. बढिया, बढिया. रिएक्ट, HTML म्हणजे मलाही आठवतं म्हणजे ज्यावेळेस मी ॲज अ वेब डेव्हलपर म्हणून काम करत होतो, त्यावेळेस मलाही आठवतं मी HTMLमध्ये काही मार्क्युटॅग असेल वगैरे H1 to H7 वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या. बट ज्यावेळेस तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारतो ना, तर ते जुने दिवस आठवतात. असो, या सगळ्या गोष्टी शिकत असताना प्रवराचा काय रोल होता? काय पद्धतीनं तुला त्यांच्याकडनं फायदा झाला? काय-काय ॲक्टिव्हिटीजचा तुला त्या ठिकाणी फायदा झाला? स्टाफने खूप एन्करेज केलं. ओके. त्यांनी ॲप्टिट्यूड सेशन्स वगैरे घेतले सेकंड इयरपासूनच. अरे वाह! बढिया. म्हणजे सेकंड इयरपासूनच हो, तुमचे ॲप्टिट्यूड टेस्ट झाले. सेकंड इयरला ॲप्टिट्यूड झाले. ओके. थर्ड इयरला सॉफ्ट स्किल झाले. क्या बात है! बढिया. अँड थर्ड इयरला एक मिनी प्रोजेक्ट केला, त्यामुळे मग इंटर्नशिपमध्ये फायदा झाला त्याचा. ओके. म्हणजे तुला थर्ड इयरला पण मिनी प्रोजेक्ट होता? हो, ओके. काय केलं होतं तो सेल्फ मिनी मिनी प्रोजेक्ट प्रोजेक्ट? होता तो माझा सेल्फ मिनी पर्सनल. प्रोजेक्ट. अरे काय होतं? मला तरी सांग थोडंसं. आपल्या विद्यार्थ्यांना तरी कळू दे. येस. कोर्स फाइंडरचा प्रोजेक्ट होता माझा ओके. रिॲक्टमध्ये. ओके. काय केलं होतं त्यात एक्झॅक्टली तू? एक ॲप बनवली होती, सिंगल पेज ॲप्लिकेशन्स. ओके. नंबर ऑफ कोर्सेस होते त्याच्यात ओके. रजिस्टर्ड. ओके. त्यात सर्च केलं की आपण सपोज AIचा कोर्स सर्च केला की ऑल डिटेल्स त्या कोर्सचे तिथे यायची प्रोव्हाइड. क्या बात है! स्टार्ट डेट, एंड डेट ऑफ कोर्स, ओके. फी स्ट्रक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर कोर्स, ओके. ओके. ऑल डिटेल इन्फॉर्मेशन्स वी वॉव! गेट. वॉव! इंटरेस्टिंग. म्हणजे प्रवराचे थर्ड इयरचे विद्यार्थी असे मिनी प्रोजेक्ट बनवत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली. येस. येस. त्यानंतर अजून एक असा प्रश्न होता मित्रा, की लास्ट इयरला तू काय प्रोजेक्ट केलेलास? लास्ट इयरला आमचा प्रोजेक्ट होता की कंटेंट मॉडरेशन सिस्टीम. ओके. जे सोशल मीडियावर जे काही कंटेंट असतं ॲप्रोप्रिएट, इनॲप्रोप्रिएट, ओके. त्याचं आमचं एक ॲप्लिकेशन्स होतं, एक मॉड्यूल होतं. सपोज एक वेबसाईट आहे, त्यात व्हेरियस नंबर ऑफ इमेजेस आहे. ते आमचं मॉड्यूल स्कॅन करणार. स्कॅन केल्यानंतर मग ते ॲप्रोप्रिएट आणि इनॲप्रोप्रिएट 2 सेक्शन्समध्ये ते जाणार. मग इनॲप्रोप्रिएट ते आउट होणार आणि ॲप्रोप्रिएट जे असतील त्यात आपल्याला तीन ऑप्शन्स भेटणार युजरला. ओके. ते स्किप करायचं की डिलीट करायचं. क्या बात है! मग इंटरेस्टिंग. ते जर आपण ऑलो केलं तर मग ते युजर व्हेरियस वेबसाईट्सला अपलोड करू शकतं, सच ॲज इंस्टाग्राम, फेसबुक. ग्रेट. म्हणजे आणि हा विचार तुझ्या मनात कसा आला? म्हणजे हे कसं, याचा तू कसा विचार केला एक्झॅक्टली? का आला असा प्रश्न तुझ्या मनामध्ये? काही कारण म्हणजे असाच प्रोजेक्ट का बनवावा वाटला तुला? ड्यू टू द व्हेरियस unnumerous activities happens on the social media nowadays. एक्झॅक्टली. Due to that, with the help of deep learning and in that content moderation system help us in that project. ओह, नाईस. इट वॉज रिअली नाईस टॉकिंग विथ यू ब्रो. Yes. म्हणजे तुमच्यासारखे विद्यार्थी असे छान छान प्रोजेक्ट बनवत आहे. डेफिनेटली तुला खूप चांगल्या फ्युचरसाठी Teachers खूप खूप also शुभेच्छा. guided. येस येस. सॉरी. Teachers also guided us Okay. during the project journey. ओके. 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 व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. Thank you.